दक्षिण इराणमध्ये मिनाब शहर आहे. 28 फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे तिथे मुलं शाळेत गेली. शाजरे तय्यब एलिमेंटरी स्कूल. नेहमीप्रमाणे शाळा भरली होती. शाळा सुटण्याच्या घंटेची वाट कदाचित या सगळ्या मुली बघत असतील, पण शाळेवर पडलं भलं मोठं मिसाईल आणि पूर्ण शाळा बेचिराग झाली, चक्काचूर झाली. ज्या ज्या माणसांच्या अजूनही भावना शिल्लक आहेत त्यांनी ही व्हिज्युअल्स बघा, ती तुम्हाला हादरवतील. अमेरिका इस्रायलनं इराणमध्ये युद्ध पुकारलं ते या छोट्या निरपराध मुलांवर मिसाईल्स टाकून. या शाळेत एकूण 168 मृत्यू झालेत आणि त्यातल्या 110 पेक्षा जास्त छोट्या मुली होत्या ज्यांना जगाचा आवाका आत्ता कुठे कळायला लागला होता. फक्त एक मिसाईल नव्हतं हे रिपोर्टनुसार. जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं ना, तेव्हा तिथे अजून एक मिसाईल येऊन पडलं. याला डबल ट्रॅप स्ट्राईक असं म्हणतात. इराणचे मिनिस्टर ऑफ फॉरेन अफेअर्सचे स्पोक्सपर्सन म्हणजे प्रवक्ते इस्माईल बघेई यांनी जे ट्विट केलंय त्या ट्विटमधला हा व्हिडिओ बघा. एक्सपर्ट्सनं आता हे स्पष्ट केलंय की अमेरिकेचं टॉमहॉक मिसाईल होतं हे आणि या लहान लेकरांच्या मृत्यूची पूर्ण जबाबदारी अमेरिकेची आहे असे रिपोर्ट्स आता पुढे यायला लागलेत. अर्थात अमेरिका आणि इस्रायल यांचा या घटनेनंतर अत्यंत इनह्युमन अप्रोच होता. आधी म्हटले आम्हाला काही माहितीच नाही, मग म्हणले इराणनीच असं काहीतरी केलं असेल, त्यांच्या शाळेवर त्यांनीच मिसाईल टाकलं असेल. Because they're very inaccurate, as you know, with their munitions. They have no accuracy whatsoever. It was done by Iran. पण जसं जसं सत्य समोर येत गेलं, वेगवेगळे रिपोर्ट्स समोर येत गेलं, तसं तसं कळत गेलं की हे जे मिसाईल आहे, टॉमहॉक मिसाईल, हे फक्त US आणि इस्रायलकडेचे आणि त्याच्याबरोबर अशा इतर देशांकडे जे या ठिकाणाहून प्रचंड लांब आहेत. इराणकडे हे मिसाईलच नाही आहे. आणि मग अमेरिकेतले टॉप डेमोक्रेटिक सिनेटर्स म्हणले की याचं इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे. बुधवारी USच्या मिलिटरीचाच एक प्राथमिक अहवाल म्हणजे प्रिलिमिनरी रिपोर्ट समोर आलाय आणि हे क्लिअर झालंय त्या रिपोर्टमध्ये की अमेरिकेनं हा स्ट्राईक केला होता. म्हणजे या मुलींच्या रक्तानं डोनाल्ड ट्रम्प यांचे हात बरबटलेले आहेत. हे ऑनगोईंग इन्व्हेस्टिगेशन आहे, पण प्रिलिमिनरी रिपोर्टमध्ये काय समोर आलंय तर टॉमहॉक मिसाईल पाडताना झालेली ही टार्गेट मिस्टेक होती, म्हणजे लक्ष्य निश्चित करताना झालेली चूक. अमेरिकेची टॉमहॉक मिसाईल चुकून इराणवर एका मुलींच्या शाळेवर आदळली असं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलंय, कारण ते या रिपोर्टमध्ये म्हटलंय. इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला खमेनी हे नेमके कुठे आहेत, त्यांची लिडरशिप एक्झॅक्टली कुठे आहे, त्यांना चुनचुनके कसं मारायचं हे US मिलिटरीला स्पेसिफिक माहिती होतं. म्हणजे एक भिंत पलीकडे अलीकडे कुठेही मिसाईल पडलं नाही, बरोबर ते जिथे आहे तिथेच मिसाईल पडलं. पण मागची 10 वर्ष जिथे शाळा सुरू आहे त्याबद्दल अमेरिका इस्रायल चुकलं. जगातली नंबर 1 मिलिटरी म्हणून घेणारे हे देश असे चुकून टार्गेट सेट करतात असं तुम्हाला वाटतं का, किंवा हे तुम्हाला पटतं तरी का? आणि आता या चुकीला AI जबाबदार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. रिपोर्टनुसार अमेरिकेनं टार्गेट सेट करण्यासाठी वापरलं एन्थ्रोपिक कंपनीचं क्लाउड AI हे AI मॉडेल. या मॉडेलनं सॅटेलाइट इमेजचा वापर केला आणि टार्गेट सेट केलं. पण आता ॲनालिसिसमधून असं समोर येतं आहे की जी सॅटेलाइट इमेज या AI मॉडेलनं वापरली होती ते टार्गेट सेट करायला ती आउटडेटेड होती. ती जुनी इमेज त्यांनी वापरली होती 2013ची, ज्यामध्ये IRGCचा बेस, ही मुलींची शाळा, हे दोन्ही एकाच कंपाऊंडमध्ये होतं. पण 2016ची इमेज जर तुम्ही पाहिली तर हे स्पष्ट करते की हा बेस आणि शाळा ह्या वेगवेगळ्या करण्यात आल्या होत्या. नंतर या शाळेचं सेपरेट एंट्रन्स होता, म्हणजे सर्वसामान्यांची मुलं या शाळेत सेपरेट एंट्रन्समधनं जात होती. IRGCच्या बेसशी याचा काहीही संबंध नव्हता. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या अगदी वर असलेलं हे शहर आहे, अत्यंत स्ट्रॅटेजिक लोकेशनवर असलेलं हे शहर, अत्यंत स्ट्रॅटेजिकली महत्त्वाच्या कंपाऊंडच्या जवळ असलेली ही शाळा. पण हे सगळं असलं तरी ही शाळा IRGCच्या कंपाऊंडचा भाग नव्हती. त्यामुळे यातून आता दोनच शक्यता समोर येतात ना, की AI मॉडेलकडे अपडेटेड इन्फॉर्मेशन नव्हती म्हणून हा चुकून हल्ला झाला, किंवा USनं जाणून बुजून या शाळेवर मिसाईल टाकलं. आता तुम्हाला क्रोनॉलॉजी सांगते आणि क्रोनॉलॉजी बघितली ना तर बऱ्याच शंका येतात. 25 फेब्रुवारी 2026 म्हणजे जेव्हा युद्धही सुरू झालं नव्हतं, इराणवर हल्ल्याच्या आधी US गव्हर्नमेंटनं या AI कंपनीला प्रेशराईज करायला सुरुवात केली होती. का प्रेशराईज करायला सुरुवात केली होती? काय म्हणणं होतं ट्रम्प सरकारचं की कुठल्याही प्रोजेक्टमध्ये ट्रम्प सरकारला या कंपनीनं अनरेस्ट्रिक्टेड ॲक्सेस दिला पाहिजे असं ट्रम्पचं म्हणणं होतं, ज्याला या कंपनीचा नकार होता. आणि तुम्हाला माहिती आहे ही कंपनी ब्लॅकलिस्टेड कंपनी होती. पण ही ब्लॅकलिस्टेड कधी झाली आहे गव्हर्नमेंटकडनं? हल्ल्याच्या फक्त 1 दिवस आधी. म्हणजे प्रश्न हा येतोच की US डिफेन्स फोर्सेसनं ब्लॅकलिस्टेड कंपनीनं दिलेलं टार्गेट बेसिकली अप्रूव्हच कसं काय केलं मग इन दॅट केस? आणि जेव्हा हा हल्ला झाला, ट्रम्पच्या गळ्याशी गोष्टी यायला लागल्या, तेव्हा 5 मार्चला या US पेंटागॉननं
या कंपनीला सप्लाय चेन रिस्क म्हणून लेबल लावलं. हे लेबल स्वतःच्याच देशातल्या अमेरिकन कंपनीलाच लावलं. तुम्हाला माहिती आहे का, हे लेबल असं कुणालाही लावलं जात नाही. जे शत्रू देश आहेत तिकडच्या कंपन्यांना हे लेबल लावलं जातं, पण पहिल्यांदाच एका अमेरिकन AI कंपनीला असं लेबल देण्यात आलं. याचा अर्थ असा की अमेरिकन सरकार किंवा मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर्सनी या कंपनीची टेक्नॉलॉजी वापरायची नाही, त्यांना ब्लॅकलिस्ट केलं. पण तुम्हाला माहिती आहे का की अमेरिकेत आता याच AI कंपनीनं ट्रम्प सरकारला कोर्टात खेचलंय. अमेरिकेतल्या कंपनीनं, AI कंपनीनं, ज्याचा या वॉरशी संबंध आहे, त्या कंपनीनं ट्रम्पला कोर्टात खेचलंय. इराणवर हल्ल्याच्या आधी अँथ्रोपिकनी असं म्हटलंय की आम्ही सरकारशी कॉपरेट केलं नाही, असं नाही, आम्ही करायला नाही असं कधीच म्हटलं नाही, पण आमच्या 2 कंडिशन्स होत्या, 2 अटी होत्या, आणि ज्या 2 अटींमुळे ट्रम्प नाराज झाले. पहिली अट, ह्या नीट अटी ऐका, या कायमस्वरूपी पुढची अनेक वर्ष अमेरिकेला हॉन्ट करू शकणार अक्षरशः. पहिली अट अशी होती की फुल्ली ऑटोनॉमस वेपन्समध्ये त्या कंपनीच्या AIचा अनरेस्ट्रिक्टेड वापर करायचा नाही. म्हणजे सोप्या भाषेत अशी वेपन सिस्टीम ज्याच्यात कुणी माणूस निर्णय घेत नाहीये, एक मशीन निर्णय घेत आहे की बॉम्ब कुठे टाकायचा, मिसाईल कुठे टाकायचं, याचा निर्णय जर AI घेणार असेल, अशा सिस्टीममध्ये ह्या कंपनीने सांगितलं की आम्हाला इन्व्हॉल्व्ह करू नका. दुसरी कंडिशन अशी होती की मास सर्वेलन्स, त्याचा ते भाग होणार नाहीत. म्हणजे त्यांच्या AIचा वापर करून उद्या ट्रम्प अमेरिकेतल्या नागरिकांवर पाळत ठेवतील, पेंटागॉन उद्या अमेरिकेतल्या नागरिकांवर पाळत ठेवेल, तर असं आम्ही होऊन देणार नाही. अशी डिजिटल पाळत ठेवायची असेल तर आमचं AI तुम्ही वापरायचं नाही, अशी रेड लाईन या कंपनीने आखली. कोट्यवधी रुपये ऑफर झालेत या कंपनीला ट्रम्प सरकारकडनं, पण तरीसुद्धा या कंपनीनं या 2 कंडिशन्स घातल्या. एथिकली अगदी बरोबर कंडिशन्स, पण एथिक्स आणि ट्रम्पचा काही संबंधच नाहीये. या कंपनीनं आता असा आरोप केलाय की ट्रम्पनं पॉलिटिकल कारणांमुळे कारवाई केली आहे. अँथ्रोपिकचं म्हणणं आहे की एखाद्या कंपनीनं AIचा वापर हा सुरक्षित आणि एथिकली नीट व्हावा असं सांगितल्यामुळे ट्रम्प शिक्षा देत आहे या कंपनीला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या कंपनीनं सुद्धा या अँथ्रोपिकच्या लॉसूटला पाठिंबा दिलाय, सपोर्ट केलेला आहे. ट्रम्पचं एम आहे की भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात AI इन्व्हेस्टमेंट करायची, किंवा त्या संदर्भातली इन्व्हेस्टमेंट या ट्रेड डीलमध्ये पण त्यांनी इन्क्लूड केलेली आहे. जेव्हा भारतात हे सगळं होणार आहे पुढच्या काळामध्ये, तेव्हा आत्ताच अमेरिकेतल्या AI कंपन्या आणि ट्रम्प यांचं नातं कसं बदलतंय हे कळण्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे. या प्रकरणामुळे ना एक खूप मोठा प्रश्न उभा राहिला आहे की भविष्यात युद्धामध्ये AI किती महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे, आणि बेसिकली पुढे जाऊन AI कंपन्या ठरवू शकणार आहेत का की त्यांची टेक्नॉलॉजी कुठे वापरायची आहे, कुठे नाही, त्यांच्या हातात काही असणार आहे की नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कसं पेट्रोडॉलर या AI इन्व्हेस्टमेंटमध्ये वापरला जातोय अमेरिकेत, आणि आता AI कंपन्यांनी आपलंच ऐकावं हा ट्रम्पचा जो पुश आहे, प्रेशर आहे, अट्टाहास आहे, तो असणारच ना, कारण अमेरिकेची इकॉनॉमी युद्धाशिवाय चालूच शकत नाही. हा खटला फक्त एका कंपनीचा वाद नाही, हे नीट लक्षात घ्या. भविष्यामध्ये AI, सरकार आणि युद्ध यांच्यातले संबंध कसे असतील हे ठरवणारा खूप मोठा ऐतिहासिक निर्णय हा ठरू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली लिंक शेअर करा, आणि आपल्या चॅनलही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.